नक्षलविरोधी मोहिमेला आता ऐतिहासिक यश मिळण्याची शक्यता आहे। पहिल्यांदाच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड म्हणजेच एमएमसी झोनमधील माओवादी नेत्यांनी तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वैयक्तिकरित्या पत्र लिहून सामूहिक आत्मसमर्पणाचा मानस व्यक्त केला आहे। केंद्र सरकारने नक्षलवाद संपवण्यासाठी दिलेल्या 31 मार्च 2026च्या अंतिम मुदतीच्या आधीच सामूहिक व संपूर्ण आत्मसमर्पण करणार असल्याचा उल्लेख माओवाद्यांनी या पत्रात केला आहे। केंद्र सरकारची कठोर मोहीम तसंच भूपती आणि नर्मदक्का यासारख्या वरिष्ठ माओवादी नेत्यांचं आत्मसमर्पण यासह हिडमासारख्या अतिजहाल नक्षली नेत्याच्या मृत्यूनंतर एमएमसी स्पेशल झोन कमिटीने तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 15 फेब्रुवारी 2026 ही आत्मसमर्पणाची अंतिम मुदत देण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड झोनल कमिटीचे प्रवक्ते अनंत यांनी हे पत्र जारी केले आहे। पत्रात माओवाद्यांनी म्हटलंय की यात त्यांचा कोणताही गुप्त हेतू नाही आणि सामूहिक आत्मसमर्पणासाठी परस्पर संवाद आणि एकमत स्थापित करण्यासाठी वेळ लागेल। विशेष म्हणजे ही तारीख केंद्र सरकारच्या 31 मार्चच्या अंतिम मुदतीत येते। त्यांनी सुरक्षा दलांना 15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही मोठ्या कारवायांपासून दूर राहण्याची विनंती केली आहे, कारण सर्व नक्षलवादी एकत्र आत्मसमर्पण करतील। शिवाय वाटाघाटी आणि सुरक्षित आत्मसमर्पण योजनेसाठी काही काळासाठी न्यूज नेटवर्क बंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। माओवादी नेतृत्वाने आश्वासन दिलंय की ते आगामी पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी सप्ताह साजरा करणार नाहीत आणि या काळात कोणतीही हिंसक कारवाई करणार नाहीत। जर तिन्ही राज्य सरकारांनी ही अंतिम मुदत स्वीकारली आणि या सामूहिक आत्मसमर्पण यशस्वी झालं तर देशातील सुरू असलेल्या नक्षलवादी निर्मूलन मोहिमेला ऐतिहासिक यश मिळणार हे निश्चित।